हॅलो. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे एसबीसीसी उमरोली वर्सेस भडवल बी प्लस. चला चला बॅटर इथून चेंडू इथून चेक होतोय आणि आता दोन सलामीचे फलंदाज भावेश आणि शरद बुंधाटे. एसबीसीसी उमरोलीची सलामीची जोडी. रिकी माळी पहिला बॉलर इथून रेडी होईल. कर्जत तालुक्यातील हे दोन संघ एसबीसीसी उमरोली आणि बडवल बी प्लस या दोन टीम मध्ये आता मॅच होईल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. चौथ्या रात्रीमधील पहिल्या राऊंडच्या चौथ्या मॅचला सुरुवात होते. क्रीडांगणाला अभिवादन करून भावेश आणि शरद बुंदाटे. अनिकेत हजारे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अनिकेत हजारे दादांना विनंती केली की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. मॅचला सुरुवात होईल. 5 ओव्हरची मॅच आहे. भावेश लोंगले आणि शरद बुंदाटे. रिकी माळी आहेत बडवल बी प्लस टीम. एसबीसीसी उमरोली. खरं तर एसबीसीसी उमरोली कडून फलंदाज इथून चेंडू चेक करताना किमान अजून 5 ते 10 मिनिटाचा अवधी जाऊ शकतो. मॅच स्टार्ट होतीये. रिकी माली पॉवर प्लेची ओव्हर इथून टाकणार आहे बडवल बी प्लस टीम कडून आणि समोर बॅटर येतो मात्र सलामीच्या भूमिकेत शरद बुंदाटे, ज्याने खूप साऱ्या बेस्ट बॅटर मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. तर शरद बुंदाटे नॉन स्ट्रायकर यांना भावेश लोंगले आणि रिकी मालीच्या ओव्हरने पॉवर प्लेला इथून सुरुवात होईल. बिग बॅटल. तमाम क्रीडा रसिक या मॅचची वाट पाहत होते आणि तो पहिल्या राऊंडचा चौथा सामना इथून स्टार्ट होतोय. रिकी माली बॉलिंग इथून सुरू करतोय. पहिला बॉल. पहिलाच बॉल. शरद बुंदाडेचा शॉट कव्हर मध्ये. पहिली अति घाई करणारी धाव. क्विक सिंगल इथून कंप्लीट केली. पहिल्याच बॉल वरती बडवल बी प्लस टीमच्या प्लेयरचा जोश दिसून आला, कारण पहिली सिंगल पहिल्याच बॉलवरती ओपन केली भावेश लोंगले. तर मागील वर्षीपासून एसबीसीसी उमरोलीला एक चांगला ओपनर मिळालाय. भावेश लोंगले ऑन स्ट्राइक. गोलंदाज रिकी माली टू भावेश. शॉट भावेशच्या बॅट मधून. खेळाडू आहेत बाउंड्री लाईन वरती. पॉवर प्ले मध्ये खेळाडू तैनात आहे उमेश जामगरे. 2 बॉल आणि 2 सिंगल. रिकी माळी खरं तर गत वर्षी भडवल बी प्लस या टीमचा सदस्य नव्हता, पण या वर्षी रिकी माळी टीम मध्ये सामील झाला आणि याच वर्षी तो पॉवर प्लेची ओव्हर देखील टाकतोय. 2 बॉल 2 धावा. शरद बुंदाटे ऑन स्ट्राइक आहे. तिसरा बॉल. शॉट शरदचा हवेत होता काही काल. फ्लाइंग स्ट्रिपच्या बाजूने गलीमधून चेंडू निघाला आणि इथून शॉट थर्ड मॅनला अडवलाय. 3 बॉल आणि 3 सिंगल. एसबीसीसी उमरोलीच्या अगेन्स्ट गोलंदाजीतून रिकी माली या वर्षीच्या सीझन मध्ये चांगली प्रॅक्टिस करून टीम मध्ये त्याने स्थान कमावलं आणि आता एसबीसीसी उमरोलीच्या विरोधात बडवल बी प्लस बॉलिंगने प्रतिनिधित्व करताना 3 बॉल मध्ये 3 सिंगल. खूप छान बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. स्ट्राइक वरती आला भावेश. शॉट भावेशचा उंच हवे चाललाय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि कॅच आउट. एसबीसीसी उमरोलीला पहिला धक्का. भावेश लोंगले इथून बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन कॅप्टन चेतन. चला चेतन 30 सेकंदात नवीन बॅटर एसबीसीसी उमरोली
पुढील येणारा फलंदाज 30 सेकंदाच्या आतमध्ये 38 सेकंदाच्या आतमध्ये गेला पाहिजे. बघा आपण खूप स्लो चाललोय टाइम नुसार, कारण रात्रीचे 1:45 वाजलाय. अजून 4 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे कदाचित या स्पीडने गेलो तर सकाळी 6 वाजू शकतात, कारण आपल्या स्पर्धेला आपण 7 वाजता रिपोर्टिंग टाइम दिला होता. 1 वाजलाय म्हणजे जवळपास 6 तास झाले. 3 मॅच कव्हर झाल्यात. इथून 1 ते 6 तास म्हणजे सकाळचे 7ही वाजतील. गोलंदाज तयार. 4 बॉल 3 धावा 1 विकेट. नवीन बॅट्समन कॅप्टन चेतन. रिकीचा हा चेंडू मागे मागे शॉट फाईन लेगने अडवला आणि इथून मात्र गोलंदाज रिकी माली बडबल B+ चा बॉलिंग अटॅक. 5 चेंडू समाप्त केले. धावा दिल्या फक्त 3. खतरनाक बॉलिंग अटॅक आहे. अशा बॉलरची गरज आहे टीमला आणि त्याने याच वर्षी टीम मध्ये सामील झाल्यानंतर आपल्या गोलंदाजीची दहशत निर्माण केली आहे आणि तो रिकी माली आता पॉवर प्लेला इथून शेवटचा टप्पा टाकेल. लास्ट बॉल कॅप्टन चेतनचा शॉट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 2 खेळाडू तिथे धावतायत. आणि चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आल्या 7 SBCC उमरोलीच्या. SBCC उमरोली कित्येक ट्रॉफी या टीमने जिंकल्या. बडवल B+ कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन खरं तर विशेषतः पनवेल परिसरामध्ये बडवल B+ ने बराच ट्रॉफी खेळलेल्या आहेत आणि जिंकलेल्या सुद्धा आहेत. राकेश पाटील आणि टीमचा परफॉर्मन्स मागील 2 वर्षापासून आणि खरं तर कर्जत तालुक्यात आता सध्या जो ट्रेंड आहे ना B+ नावाचा, तो जर कोणी आणला असेल तर तो बडवल B+ टीमने आणला. कारण आता वंजारपाडा B+ देखील आहे. अशा कित्येक B+ टीम आहे, ते नाव आणलं ते बडवल B+ ने. गोलंदाज तयार होईल. 1 ओव्हर 7 धावा 1 विकेट. शरद बुंदाटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे आणि त्याच्या साथीला कॅप्टन चेतन. आणि ओव्हर नंबर 2 आता आली आहे ती पंकज मस्कर कडे. बडवल B+ चा संघनायक ओव्हरला सुरुवात करतोय. रन 7 आहेत, विकेट 1 आहे. पहिलाच बॉल पंकज मस्करचा समोर ठेवलाय चेंडू. NPPL पहिल्या पर्वामध्ये याच मैदानावरती पंकज मस्करने किमया केली होती आपल्या बॉलिंगने. भरपूर चांगली ओव्हर टाकली होती त्याने आणि तसाच गोलंदाजीचा झंझावात त्याचा याही मॅच मध्ये सुरू आहे. स्वीप केलाय शरद बुंदाडेच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग मध्ये. ताबडतोब चौकार. थँक्यू. गोलंदाज तयार. पंकज मस्करच्या विरोधात शरद बुंदाडेच्या बॅट मधून 1 मोर हिट. सुपर हिट हा खेळाडू आहे. नो बॉल दिलाय पंचांनी. नो बॉल दिलाय पंचांनी आणि सोबत आलाय आपण बघतोय सीमार पलीकडे हा शॉट षटकार. थँक्यू डीजे. नो बॉल षटकार. धावा आल्या 7. फ्री हिट असेल शरद बुंदाटे साठी. रन्स तुम्ही बघू शकाल. रणसंख्या येते 18. शरद बुंदाटे सुपर स्ट्रायकर आहे या टीमचा. फ्रीड बॉल. फ्रीडचा बॉल. वाईट बॉलची फेक. फ्रीड कंटिन्यू राहील. बडवल B+ टीम कर्णधार
पंकज मस्कर मिस्टेक करताना दिसतोय. समोरच्या टीमला एक्स्ट्रा धावा दिल्यात, अतिरिक्त चेंडू त्याला टाकावे लागतील. आणि फ्री हिटच्या बॉलवरती शरद बुंदाटे पंकजचा हा चेंडू, आणखीन एक व्हाईट बॉलची फेक. विकेट किपर राकेश पाटील देखील थोडेसे विचारात असेल की पंकज कडून अशा चुका व्हायला नकोत, कारण धावा आता पोहोचल्यात 20 या अंकावरती. 20 धावा. जिथे गोलंदाजांना डॉट बॉल टाकायचे तिथे एक्स्ट्रा रन येतात. फ्री हिटचा बॉल आहे, फ्री हिटचा बॉल आहे. कॅच साठी राकेश आलाय, पण फ्री हिट असल्या कारणास्तव शरद बुंदाटे मात्र सेफ राहील. 1 रन ऍड होईल. 21. पंकज मस्करचे बॉल इथून ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना तुम्ही बघू शकाल. 3 बॉल आणि 20 धावा ऑन बोर्ड आहेत. आजच्या दिवसामध्ये खरं तर विकेट हॅट्रिकचा कारनामा एकही बॉलरने केलेला नाहीये. आज सलगचे 3 षटकार नक्की आले होते, पण त्यानंतर विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बघायला मिळाला नाही. पंकज मस्कर इथून मात्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा कहर फलंदाजांच्या विरोधात दाखवणार का? चेंडू टाकला पंकजने, 1 रनचा कॉल आहे. आणि इथून चेतन बघू शकाल तुम्ही, मागे आला चेतन. विकेट सेफ ठेवायची, पार्टनरशिप करायची, एसबीसीसी उमरवलीला रन्स करायच्यात. जर का अशा रिस्की रन घेत राहिले, जर एखाद दुसरी विकेट गेली तर पुन्हा एकदा ते प्रेशर बनेल. कारण आता एकदा का तुम्ही 12:30च्या पलीकडे वेळ गेला की मात्र मग तेवढे चेंडू क्लिअर होत नाहीत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले 51 धावा स्कायरा 11 यंगस्टर वहाल टीमने शिवशक्ती कडाऊट टीमला करू दिल्या नाहीत. सिंगल डबल एक्स्ट्राच्या जोरावरती शांततेत स्कोर 50 पर्यंत ते घेऊन गेले. अगदी तसाच प्रयत्न करतो एसबीसीसी. शॉट मारलाय चेतनने ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी फील्ड करेल. एक सिंगल फक्त घेतली जाईल. सिंगल डबलला फार महत्व आहे. नाईट टुर्नामेंट मध्ये खेळत असताना ज्या वेळी अशी परिस्थिती असे, असं ऍटमॉस्फिअर असतं आणि त्या ऍटमॉस्फिअर मध्ये सिंगल डबल घेत फार महत्वाची रणसंख्या होऊ शकते. आणि पिंपलोली गावचे आदरणीय ट्रेन मॅनेजर, सरकारी सेवेमध्ये रेल्वेमध्ये कार्यरत असणारे दिलीप बुवा भोईर यांचं आगमन. बुवा आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. पंकज मस्कर. शरद बुंदाटेचा शॉट अलॉंग दी कार्पेट कव्हरला बीट करा. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत फिल्डर फेक करतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा. फिल्डिंग मध्ये चतुराई ठेवावी लागेल, कारण चाणाक्ष बुद्धी क्रिकेटरकडे पाहिजे. आणि 2 ओव्हरचा स्पेल संपलाय. धावा झाला 2 ओव्हर मध्ये 24 धावा. चांगली मॅच रंगताना दिसेल. 2 ओव्हर मध्ये 24 धावा झालेल्या आहेत. तर यानंतर सेकंड राऊंडची मॅच रंगेल. स्कायरा 11 यंगस्टार वहाल आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र जय हनुमान जोवेली. जय हनुमान जोवेली आणि स्कायरा 11 यंगस्टार वहाल टीम, दोन्ही टीमच्या संघनायक इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण टॉस साठी आला पाहिजे, त्याची नोंद घ्या. 2 ओव्हर 24 धावा. आणि आता जो सामना सुरू आहे, या 2 टीम मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र श्री 11 सांदई टीमशी सेकंड राऊंडची मॅच खेळेल. याची आपण नोंद घ्या, कारण आजचा जो लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवला तर त्या लॉट्स प्रमाणेच मॅचेस असतील. फक्त काही कारणास्तव आपण सामना दुसरा तिसरा वेळेनुसार तो ऍडजस्ट केला होता. खरं तर आपण 2 ते 2.25 तास उशिराने चाललोय, त्यामुळे मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला सातत्याने ती सूचना करतो की आपण थोडं स्पीडअप घ्या. राकेश अँड ऑल टीम मेंबर. 2 ओव्हर आणि 24 धावा. 12चा रन रेट हा एसबीसीसी उमरोलीसाठी अत्यंत फायद्याचा आहे, कारण इथून 12च्या रन रेटने जर का तिसऱ्या ओव्हर मध्ये आता बॉलर आलेत अनुराग सोनावले. अनुराग एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडे आता तिसरं षटक सोपवण्यात आलंय. उद्याच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा, उद्याची अंतिम रात्र असेल.
पहिलाच चेंडू अनुराग सोनावल्याचा. चेतन आहे, संगनायक थोडीशी मी म्हणेल की थोडासा अडचणीमध्ये आहे. कारण चेंडू बॅटला ब्रश झाला पाहिजे. शरद बुंदाटे चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो. 7 बॉल मध्ये 15 म्हणजे 200 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने शरद बुंदाटे बॅटिंग करतोय. आणि चेतन खेळतोय 5 चेंडू 5 धावसंख्येवर. मला चेतनला इथून संयमाचा खेळ करावा लागेल. पार्टनरशिप पुढे घेऊन जायचे. अनुराग सोनावले ऑन बॉलिंग मार्क, राऊंड द विकेट. अपील जोरदार आहे. शरीरावरती चेंडू होता आणि इथून बघा अनुराग एक सिंगल आली. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात टीमची टोटल 1 ने पुढे जाईल. स्कोर झालाय तो 25. उद्याच्या रात्रीमध्ये आपण बघणार आहोत. उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना असेल आई एकविरा बोरशेती वर्षद भूमी 11 मांडा. दुसरा सामना असेल उद्या जय बाबा मानकोली वर्सेस चंदूदादा 11 टेंभिवली. तिसरी मॅच असेल बामण डोंगरी वर्सेस कारिवली. आणि उद्याचा चौथा सामना असेल साई सिद्धी गोठेगर ब वर्सेस आरसीसी पेठ. अशा उद्याच्या मॅचेस असतील. एकापेक्षा एक टफ फाईट मॅचेस उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतील. शॉट भारी मारलाय. खेळाडू आहे डीप मध्ये, वाट पाहत आहे चेंडूच्या. आणि या दरम्यान विकेटच्या दरम्यान रन्स घेतल्या 2. शरद बुंदाटे एकीच दुहेरीमध्ये कन्वर्ट करतोय. स्वतःला चार्ज करतोय. कारण खेळाडू एकदा का चार्ज झाला तर मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्रोक मारू शकेल. आणि ते स्ट्रोक त्याला मारावेच लागतील. कारण इथून मात्र अनुराग सोनावले प्रत्येक ओव्हरमध्ये नवीन बॉलरचा वापर केलाय बडवल B+ ने. आणि प्रत्येक वेळेला एक नवीन ऑप्शन घेऊन अनुराग सध्या ओव्हर नंबर 3 ला. यावेळेस देखील ऑन साइडला खेळले. पहिली सिंगल वेगाने कंप्लीट. दुसरीसाठी आमंत्रण दिलं होतं, आमंत्रण स्वीकारलं आणि 2 धावा इथून मिळत आहेत. स्टंप वरती चेंडू जरूर लागला पण 2 दुहेरी धावा. रन्स इथून वाढत आहेत. टीम SBCC उमरोलीचा स्कोर कार्ड 29 धावा. 4 चेंडू समाप्त झाले. अनुरागचे रन्स दिल्यात त्याने. या ओव्हर मध्ये 2 दुहेरी धावा डबल येताना दिसल्या. एक लेग बायची धाव होती. अनुराग सोनावलेचे चेंडू चांगले आहेत पण फिल्डरला अलर्ट राहावं लागेल. चेंडू येईल त्याच्या आपण वाट पाहण्यापेक्षा चेंडू वरती जाणं हे बडवल B+ टीमच्या फिल्डरला करावं लागेल. कारण धावसंख्या बघता बघता 29 पर्यंत पोहोचली. असा स्कोर वहाल टीमने केला होता. सिंगल, डबल, चौकार, षटकार आणि सर्व प्रकारच्या धावांनी 50 धावसंख्येचा जो स्कोर तो मात्र त्यांच्यासाठी एक चॅलेंजिंग होता विपक्षी टीमला. तसा प्रयत्न SBCC करते. चांगला बॉल अनुरागचा स्टंप वरती हिट केलाय. शरद खरं तर त्या ठिकाणी त्याने पॉपिंग क्रीज मध्ये येण्यासाठी डाईव्ह घेतली. बघा एकदा शरदला. धावसंख्या 29. धावा आहेत. यानंतर तुम्हाला ज्या हनुमान जोवेली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्कायरा 11 वहाल हा संघ तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये लढताना दिसेल. त्यामुळे आजच्या मॅचेस इतक्या रोमांचक होतील. प्रेक्षकांना पहिली मॅच काय धमाकेदार सुरू झाली होती. 74 धावा, 74 धावांचा पाठलाग अगदी जवळ गेला होता. त्यानंतर चांदईची मॅच आली. चांदईने कळंबच्या विरोधात 72 धावा चेस केल्या. आजच्या रात्रीची सुरुवात इतकी जबरदस्त होती की षटकारावरती षटकार पहिल्या 2 मॅचेस मध्ये षटकारांचा महापूर होता. पण त्यानंतर मात्र जसा आपण पाहतो ना की एखादी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी नदी उन्हाळी त्या नदीमधील पाणी कमी व्हावं तसा धावसंख्येचा महापूर कमी झाला. पण इथे मात्र बडवल B+ एक पॉझिटिव्ह एनर्जीने निर्माण झालेली टीम. आणि कर्जत तालुक्यामध्ये जो ट्रेंड मी म्हटलं ना प्लस नावाचा तो बडवल B+ ने आला. राकेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम फुल ऑन एनर्जी. SBCC देखील एक एनर्जेटिक टीम आहे आणि एनर्जी वर्सेस एनर्जी अशा 2 टीम मध्ये हा सामना मात्र पहिल्या इनिंग मध्ये सध्या सुरू आहे. गोलंदाज तयार. कट केला चेंडू शरदने गॅप मध्ये टाकलायचं होतं. खेळाडू पुढे आले. एक सिंगल मिळाली. 30 रन, 30 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 10च्या सरासरीने ते मात्र 30. 3 आकडा आला ना तर आपल्याला कधी कधी 3 लगातार षटकार, 3 लगातार चौकार किंवा 3 लगातार विकेटची आठवण होते. आणि विकेट हॅट्रिकचा असाच काहीसा रंजक असा किस्सा आहे. खरं तर विकेट हॅट्रिक हे नाव कसं पडलं याबद्दल बऱ्याचदा चर्चा होतात. कारण तो नाव पडण्यामागचा एक अजब किस्सा आहे.
की क्रिकेट इतिहासामध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली असेल विकेटची, याची चर्चा नेहमी रंगते. 1858 मध्ये जेव्हा इंग्लंडमधील एका सामन्यात गोलंदाज एच स्टीफन्सने सलग 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतल्या. त्या काळात म्हणजे 1858च्या काळानुसार ही कामगिरी खूप खास होती आणि स्टीफन्सचे चाहते इतके खुश झाले, जे स्टीफनचा खेळ आवडणारे जी पब्लिक होती ती इतकी खुश झाली की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे गोळा करून एच स्टीफन्स या खेळाडूला एक महागडी टोपी म्हणजे हॅट भेट दिली आणि स्टीफन्सने ती टोपी मोठ्या आवडीने परिधान करत असत. मॅचमध्ये जेव्हा मॅच असेल तेव्हा स्टीफन्स ती टोपी परिधान करायचे आणि त्यानंतर मात्र सलग 3 विकेट घेण्याची ट्रिक आणि ती भेट दिलेली हॅट म्हणजे हॅट्रिक असा जणू काही ते नाव पडलं. आणि पुढे जेव्हा जेव्हा एखादा गोलंदाज हा पराक्रम करत गेला तेव्हा मात्र या कामगिरीला हॅट्रिक असे बोलू लागलं. आणि ही छोटीशी घटना आजही क्रिकेटच्या भाषेचा भाग आहे आणि ऐकायलाही फार खूप रंजक वाटते. अशी ही हॅट्रिकची कहाणी आणि ती हॅट्रिक आता इथे बडवल B+चा गोलंदाज घेणार का हे बघायचं. सपोर्टरला विश्वास आहे कारण गोलंदाजी मार्कवरती या वर्षीचा इन फॉर्म आणि ज्याने आतापर्यंत आय थिंक 4 ते 5 मॅन ऑफ द सिरीजच्या सायकल जिंकलेल्या आहेत तो उमेश जामगरे आलाय. पहिलाच बॉल शरद बुंदाटे ऑन फायर, लॉंग ऑनच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये शरद बुंदाटेचा हा घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, ठोकलाय षटकार, मैदानावरती शांतता पूर्ण भंग केलीये शरद बुंदाटेने. रिप्ले मध्ये बघा, चेंडू आल्यानंतर बरोबर रडार मध्ये आणि समोरच्या दिशेने ठोकलाय शरद बुंदाटेने षटकार. SBCC उमरोली देखील बॅटिंग मध्ये कमी नाहीये हे दाखवत असताना शरद बुंदाटे ऑन फायर. उमेश जामगरेने 4 ते 5 सायकल जिंकलेले आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या, पण शरद बुंदाटेचा देखील रेकॉर्ड आहे की शरद बुंदाटेने देखील जवळपास 10 ते 12 मॅन ऑफ द सिरीजचे अवॉर्ड जिंकलेले आहेत. त्यामुळे असा मॅन ऑफ द सिरीज वर्सेस मॅन ऑफ द सिरीज असे 2 स्टार प्लेयर एकमेकांच्या विरोधात आलेत आणि अशा ओव्हरला खेळणं म्हणजे शरद बुंदाटेची गुणवत्ता सिद्ध करण्याकडे आता या ओव्हरमध्ये त्याचं लक्ष. आणि या सिक्सरने धावा पोहोचल्यात SBCC उमरोलीच्या 36. भरपूर मजा येईल. शरद बुंदाटेने आता वातावरणामध्ये खरं तर जो दमटपणा दिसतोय दमट हवामानामध्ये गोलंदाजावरती आक्रमक रवैया स्वीकारला आणि उमेश जामगरेला टार्गेट केलं. म्हणजे जो बडवल B+चा टॉपचा बॉलर आहे त्या टॉपच्या बॉलरला टार्गेट करत असताना त्याने सिक्सर मारलाय. आता उमेश जामगरेला देखील आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि दोघेही आपापल्या टीमच्या बाजूने स्वतःला प्रूफ करण्यासाठी आता दोघांमधील ही बॅटल चांगली रंगणार. ओव्हर नंबर 4 मध्ये खतरनाक मॅच होईल SBCC उमरोली आणि बडवल B+. बघा रात्रीच्या जवळपास 1:08 झाली आहेत तरी देखील KTC लाईव्ह इव्हेंट वरती आज मी झोपणार नाही असं म्हणणारे आमचे लाडके प्रेक्षक, जवळपास 400 पेक्षाही जास्त प्रेक्षक या मॅचला लाईव्ह एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आणि मनापासून आभार. थँक्यू सो मच क्रिकेटचे चाहते. आणि जवळपास आजचे व्ह्यू पाहिले ना तर 35,281 व्ह्यू या स्पर्धेला आलेले आहेत आजच्या रात्रीमध्ये. ही स्वर्गीय नारायणदादा काळन आणि अनिल शेठ काळन यांनी उभारलेली ही स्पर्धा सध्या वेगळ्या उंचीवरती. गोलंदाज तयार, रनअप मध्ये थांबलाय. शरद बुंदाटे समोर आहे, चॅलेंज आहे फलंदाजाचं समोर, चॅलेंजिंग गोलंदाजी, आव्हानात्मक असा हा सामना आणि अशी ही ओव्हर आहे. क्रिकेटमध्ये टीमची मॅच नक्की असते पण खेळाडूचा सामना नक्की रंगतो. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलंय, नो बॉल दिलाय पंचांनी. कहाणी में ट्विस्ट, या ओव्हरची कहाणी बदलू शकते आता कारण नो प्लस सिंगल आली आहे, फ्री हिट आली आहे SBCC उमरोलीला. आता सर्वांच्या नजरा फलंदाजी करणाऱ्या बॅटर चेतनकडे की चेतन आता तो षटकार किंवा चौकार क्लिअर करेल का, फ्री हिटचा बेनिफिट इथून घेईल का. इट्स टाइम टू हिट. आणि उमेश जामगरे एका अनुभवी गोलंदाजाकडून मात्र या चुका घडतायत आणि इथून 2 धावा ऍड झाल्या, स्कोर कार्ड जाऊन पोहोचताय ते मात्र 38. एक बॉल 38. चला चला फिल्डिंग आपण इथून सेट करा, जास्त वेळ घेऊ नका. फ्री हिटचा बॉल आहे. उमेश जामगरे समोर आहे, कॅप्टन चेतन. ओव्हर नंबर 4.
मागे टाकण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकला टार्गेट करायचं होतं उमेशला. वाईट बॉल, फ्रीट मात्र कंटिन्यू. 39. धावत संख्येने वेग पकडलाय फलंदाजाने देखील. आता इथून प्रत्येक बॉलवरती रन्स यायलाच हवी या स्ट्रॅटेजीने, या रणनीतीने सध्या बॅटिंग होतीये. गोलंदाज उमेश जामगरे. फ्रीट बॉल, शॉट आलाय चेतनच्या बॅटमधून. ऑन साइडला खेळाडू दूर आहे, त्याचा फायदा इथून घेतला जाईल का? एकच धाव. चेतनने ओळखलं की शरद बुंदाटेला स्ट्राईक वरती ठेवणं, दुसऱ्या बाजूने संयमाने बॅटिंग करणं म्हणजे मॅक्सवेलने द्विशतक ठोकावा आणि पॅट कमिन्सने फक्त 12 धावा कराव्या, अशी सध्याची स्ट्रॅटेजी एसबीसी उमरोलीची. आणि शरद बुंदाटे नॉट आउट 13 बॉलमध्ये 27. 39 रन्स, 40 धावा झाल्यात. एकट्या शरद बुंदाटेच्या 13 बॉलमध्ये 27 आहेत. आणि या इनिंग मध्ये अजून 10 बॉल आहेत, म्हणजे आजच्या रात्रीमध्ये तरी ती पहिली 50 येईल का बघायचं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी वाईट दिलाय, सोबत आलाय चौकार. धाव संख्येचा पंजा. मोठी मिस्टेक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये नो बॉल वरती षटकार होता ओव्हर नंबर 2 मध्ये, आणि ओव्हर नंबर 4 मध्ये व्हाईट प्लस चौकार आहे. धाव संख्येचा पंच. स्कोर पोहोचलाय 45. 45 धावा. कमालीची मॅच. आणि तिथे मात्र पूर्णपणे 2 ओव्हर पर्यंत सामना एकदम थंड अवस्थेत होता, पण तिसऱ्या ओव्हर नंतर मात्र धाव संख्येने उंची घेतली आणि आता खरी लढाई. शॉट आलाय शरदच्या बॅटमधून, दूरवरून आले खेळाडू, काऊ कॉर्नर वरून फेक केली. परफेक्ट थ्रो होता यावेळेस, नो मिस्टेक. कॅरी देखील भरपूर चांगलं केलं, 1 रन वाढली. धाव संख्या 46. प्रेक्षक मात्र एन्जॉय करतात, जल्लोष आहे आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. षटकार मारायचंय, समोरून विकेट घ्यायची आहे. आता बघायचं कोण इथे यशस्वी होईल, कोणाचा डाव इथे सक्सेसफुल होईल ते बघायचंय. कारण मैदानाच्या आतमध्ये चाली रचल्या जातात आणि एकामागोमाग एक चाल खेळत असताना इथून मात्र टीम बडवल B+, टीम SBCC. चेतनचा शॉट आला ऑन साइडला, खेळाडू 3 बाउंड्री लाईनवर, तिघेही पुढे सरसावले होते, तोपर्यंत सिंगल. एसबीसी उमरोलीची टोटल तुम्ही बघू शकाल 47 रन ऑन बोर्ड. आणि चौथ्या ओव्हरचे गोलंदाज उमेश जामगरेचे चेंडू समाप्त झालेत, ते मात्र 4. 3 अतिरिक्त बॉल टाकलेत उमेश जामगरेने, 3. आणि या दरम्यान फलंदाज बाद. चेतन आउट झाले, नवीन बॅट्समन हर्षल आलेत. स्ट्राईक वरती शरद बुंदाटे. 28 धावा, 14 बॉल, 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो आणि 50 तो करू शकतो. पहिली 50 ठरेल स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोली या स्पर्धेची. रिव्हर्स शॉट, चेंडू चाललाय सीमा पार. थर्ड मॅनला आला इथून चौकार. खतरनाक बॅटिंग शरद बुंदाटेचा, अटॅकिंग मोड. आणि 32 रन्स वरती पोहोचलाय, नॉट आउट. वैयक्तिक खेळी 32. स्कोर पोहोचलाय धावा 50. एसबीसी उमरोलीने स्कोर गाठलाय 50 रन्स. गोलंदाज उमेश जामगरे वरती धावांची बरसात केली. 5 बॉल मध्ये 20 धावा दिल्यात. उमेश जामगरे महाग ठरलाय. अजून 1 बॉल बाकी. शेवटचा बॉल शरदचा ऑन साइडला फ्लिक केलाय. ऑन साइडला मिड विकेट वरून चेंडू सीमा पार. टाळ्यांचा कडकडाट. शरद बुंदाटेची ही विध्वंसक इनिंग. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एसबीसीसी उमरोली जाऊन पोहोचतीये 54. 2 विकेट लॉस. 54 धावांनी शरद बुंदाटे वैयक्तिक नॉट आउट. 16 बॉल आणि 36. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. टीम वहाळचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल, जय हनुमान जोवेलीचे कर्णधार, आपण टॉस साठी यावं आणि पुढील मॅचचा टॉस इथे केला जाईल. आणि पुढील जे काही सामने आहेत, सेकंड राऊंडचे 2 आणि 1 क्वालिफायचा, ते 3ही सामने यानंतर 3 षटकांचे राहतील, याची आपण नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने तो डिसिजन, कारण 2 ते 2.5 तास आपण उशिराने चालू, त्या कारणास्तव आयोजकांनी जो डिसिजन घेतला की पुढील 3ही सामने हे 3-3 ओव्हरचे राहतील.
चला जय हनुमान झोबेलीचे कर्णधार आपण या टॉस साठी 4 ओव्हर 54 धावा. आता सर्वांचं लक्ष लागलंय. सर्व क्रिकेटचे चाहते आता बघतात की भडवल बी प्लसच्या विरोधात एसबीसीसी उमरोलीच्या फलंदाजांनी खरं तर तग धरला. आधी विकेटवरती टिकून राहिले आणि त्यानंतर शरद जसा सेट होत गेला तसं त्याने बॅटिंग दाखवली, गोलंदाजांची धुलाई केली आणि उमेश जामगोरे हुकमी एक्क्यावरती 24 धावा ठोकल्या. गोलंदाजीचा हुकमी एक्का त्याला 24 धावा ठोकल्या. आता शेवटची ओव्हर आहे आणि 50 साठी त्याला फक्त 14 धावांची गरज आहे. 14 धावांची गरज आहे. यावर्षी भडवल बी प्लस टीमने काय कमाल केली आहे. म्हणजे उमेश जामगरेचा यावर्षीचा रेकॉर्ड जर तुम्ही पाहिला, अंजपच्या मैदानावरती उमेश जामगरेने एकाच टुर्नामेंट मध्ये 2 मॅच मध्ये लगातार षटकारांची हॅट्रिक ठोकली होती. त्याच उमेश जामगरेला 24 धावा ठोकल्या शरद बुंदाटे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चेतनने. पण आता चेतन आउट झालाय, हर्षल लोंगले आलाय. उमरोली संघाचा बायकर मॅन, एसबीसीसी उमरोली टीमची बाईक कोणी जिंकली आहे? हर्षल लोंगले. आणि तो हर्षल लोंगले सध्या स्ट्राईक वर आहे. शेवटची ओव्हर, गोलंदाज तयार, अनुराग सोनावले. पहिला बॉल हर्षल लोंगलेसाठी. ऑन साइडला टार्गेट होतं, बैठक शॉट मारायचा होता. टेनिस बॉल क्रिकेट, गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा सातपुतेचा जर कोणता फेवरेट शॉट असेल तर तो बैठक शॉट. आणि तो बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता तो हर्षल लोंगले. धावा 54. डॉट बॉल आलाय. शरद बुंदाटे नॉन स्ट्रायकर एनलाय. अनुराग सोनावले लेफ्टी बॉलर. फुल टॉस ऑन साइडला, करारा जवाब. काऊ कॉर्नरवरून फिल्डर आला. सिंगल फक्त मिळेल. रन्स पोहोचतात 55. बॉल बाकी आहेत मात्र इथून 4 बॉल बाकी आहेत. 55 धावा झालेले आहेत. नॉट आउट शरद बुंदाटे. 16 बॉल 36 केला शरद बुंदाटेने. चौकार मारले 3, षटकार मारले 2 आणि आता इथून 50 होईल का? 4 बॉल इथून शिल्लक आहेत. अनुराग सोनावल्याचा वाईट बॉल. रिदम तोडण्याचा प्रयत्न. मोमेंटम सध्या दोन्ही टीमकडे. बॉलरने देखील आपला मोमेंटम क्रिएट केलाय. स्वतःला क्रिएट करावं लागतं आणि ते क्रिएशन केलंय ते मात्र अनुराग सोनावलेने. म्हणूनच तर सेकंड स्पेल मध्ये ओव्हर त्याच्याकडे दिली आहे ती कॅप्टनने. धावा संख्या टोटल 56. बॉल बाकी 4. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अनुराग सोनावलेचा हा चेंडू. डॉट बॉल. 3 बॉल 56 धावा. डॅनी दादा लोंगले यांचा एसबीसीसी उमरोली. कित्येक खेळाडू घडवले डॅनी लोंगलेने आणि त्याच खेळाडूने आता एसबीसीसी उमरोलीचं नाव संपूर्ण भारतभर आता पोहोचलं साहिल लोंगलेच्या माध्यमातून. शॉट मारलाय. बॉलर्स बॅकड्राइव. नो चान्स. 1 मोर डॉट बॉल. 4 बॉल 56. 2 लगातार डॉट बॉल आले. आता शरद बुंदाटे 50 पासून दूर राहू शकतो. 36 धावा आहेत. नॉट आउट स्वतःच्या वैयक्तिक. 5वा बॉल बरोबर बॅटवरती. लॉंग ऑन मध्ये राकेश पाटील जंप घेतलीये पण चेंडू चालला सीमा पार. राकेश पाटीलच्या डोक्यावरून हा मोठा सिक्सर आलाय. धावा पोहोचला 62. 1 बॉल बाकी. दोन्ही टीमच्या कॅप्टन जय हनुमान झोबेलीचे कर्णधार मी पुन्हा एकदा आपल्याला टॉस साठी इन्व्हाइट करतोय आणि वहाल टीमचे कर्णधार आपणही यावं. पुढील मॅचचा टॉस केला जाईल 1 बॉलच्या समाप्तीनंतर. 62 धावा. नॉट आउट 42. शरद बुंदाटेची ही इनिंग लास्ट पर्यंत घेतलाय. ओपन केलं होतं शरदने आणि आता फिनिश देखील केलं जाईल शरदच्या बॅटमधून. 62 धावा. शेवटचा बॉल आणि वेल फिनिश करायचंय. समोर अनुराग आहे. भडवल बी प्लस ची देखील बॅटिंग विसरून चालणार नाही आणि त्यांच्या टीमची जशी स्ट्रॉंग बॅटिंग आहे तसंच टार्गेट सेट केलं एसबीसीसी ने. लास्ट बॉल आहे. स्क्वेअर लेग मधून काढलाय चेंडू. डीप वरून आलेत खेळाडू. पहिली कंप्लीट आहे. शरद धावला. दुसरी देखील कंप्लीट. तिसरी साठी निघालेत. चौथी साठी प्रयत्न आहेत. फलंदाज आउट. 3 मिळाल्यात. 65 झाल्यात आणि 66 ची गरज आहे. मी सुभाजी सोनावले अर्थात तांबे सरांना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. या स्पर्धेत